गेली त्या नटीचं शोनाचा फोटो काढायला। जीवावर आले का फोटो दिला तिनं आणि वरनं मला रुबाब दाखवला अंकुशराव पाटलाच्या पोरीला। व्हायचे अगं सांग की तिला, अगं लय मला ताणलंय आणि आणलंय तर लय अगं त्याचा बाबा काय करते नीट सांग की। तू सांगणार होय आता तिला? असं त्या शोनाला सांगतो का? लय घासभर वाटतो ना तुला? भरो आता भरो। पण मी कुठे कुणाला घास भरवलाय? व्हायचे तुला मी घास भरवलाय? गप, तुझ्यामुळे इज्जत गेली माझी। माझ्यावर हसले ती दुसऱ्या गावची पोरं। वैशू पिऊ कशाला का मारतेस माझ्या पिल्याला? सोड की त्याला। ह्याला ती शोना लय आवडते ना? वय अगली बार आहे ती तुझ्या तर लय भारी आहे ती, लय भारी आहे। अगं पिऊ नक्की झालंय काय तरी तुला जर हिच्याशिवाय दुसरी कोणी आवडली तर बघच तू किती बी चष्मा घातला तरी दिसायचं नाही तुला, अशी अवस्था करीन। आयो आता तर मला ही बी दिसना झाली। ही बी दिसेना झाली। थांब सोड वैशे। हे यार नागे चल की लवकर, नका नवरदेवापेक्षा जास्त वेळ लावतोय नटायला। अरे तू काय एवढा गोडा बसलाय पण? अरे ती शोना मॅडमला सोडायची व्यवस्था करायची ना। चला चल। हे पिल्या तुला काय एवढी मारायची काय झाल्या? अरे बाबा मरता मरता वाचलेला का मी? बघ काय अवस्था झालेला का माझी। अरे तुझ्या माग मारकी मस्त लागली का काय? अरे बाबा मस्त ना वाघीण लागली वाघीण। अरे अंकुशराव पाटलाच्या पुरीन लय ताणलेला का मला, लय आणलंय मला। कॉकटेलने आता पुरी ठेवल्या का काय मारायला? त्याला कशाला मारतेस? अरे काय इज्जत राहिली आपली? अरे पण आधीच किती मार खाल्लाय बघ की। अरे खाऊ दे ना मग अजून। तिने आपल्या गावच्या पोराला हात कसा काय लावला? आणि हे मी मार खाऊन आले ते काय नाही वेरो आत्ताच्या आत्ता आपण त्या पोरीला दाखवून द्यायचं आपण कोण येते। आणि असं कोणाला बी मारायला लागलं आपली इज्जत काय राहिली? तिने जर सुतळी बॉम्ब लावला असेल ना आपण 500ची मार लावायची 500ची। अरे परत तसलं काय नाही। अरे गेलंच पाहिजे, तिला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता। घाल तू चल तिला आता दाखव। हाँ कमिन। मॅडम हाँ अर्ध्या तासामध्ये गेस्ट हाऊस सोडावं लागेल तुम्हाला। चालेल ठीक आहे। काय म्हणालात तुम्ही? हॅलो अर्ध्या तासामध्ये निघावे लागेल मॅडम। तुम्ही सामान भरायला घेऊ? आता आपला मुक्काम इथंच। काय शोना अगं आपल्याकडे कोणता सिनेमा नाहीये ना, कोणत्या सुपाऱ्या, मग इथे राहून करायचं काय? मज्जा। ती बघती तिने या रंगाची ओढणारी पोरगी आहे का नाही? तीच अंकुशरावांची पोरगी आहे, तिनंच मारलंय पिल्याला। फोटो काढायला मी पुढे करत होती। चल तिचा माजच उतरू आता चल। ए नको बाबा नको तो आपला आपण चल। नाही रे तिचा माज उतरवला पाहिजे आता चल। तुम्ही आमच्या पार्टीतल्या पोराला हात कसा काय लावला? समजतो कोण तुम्ही स्वतःला? असशील तू अंकुशराव पाटलाची पोरगी म्हणून काय आमच्या पोरांना हात लावणार का? आता तुला बघायचं का आपला टेरर बघायचा का? हे ना घ्या अरे जरा थंडगी की आधी इचर तरी काय झाली? अरे हिचरायचंय काय त्यात? हिचरायचं काय? आपल्या गावच्या पोरं हिने हात उचललाय, आता ही शेंडे हिला सुट्टी देत नसतो। आम्ही कोणाच्या हद्दीत जात नाही, आमच्या हद्दीत कोण आलं की आपण हद्दीत राहत नाही। वीरू भैया टेन्शन इस्तले ना लाका दिमाग खराब येवलेडू दासक पेटको ఒకటే సారి చెప్తా మళ్ళా చెప్పను। అంకుశరావుకి పోయి అడుగు మన ఏ చీజ్ అన్న మన దహశత్ మన ఊర్లో ఏం చీజ్ అంటే చూడు అంకుశరావుకి పోయి అడుగు ఒక్కటేసారి చెప్తా అర్థం చేత ఒక్కలు ఎడగటం మూడు సార్లు పడినారు అంకుశరావు ఫస్ట్ చెప్తున్నా। मॅडम तुम्हीच सांगा हे बरं आहे का? तो कॉकटेल कसा आहे ना अख्ख्या तालुक्याला माहिती।
कॉकटेल? कॉकटेल अंकुशराव पाटील, सकाळ दुपार संध्याकाळ. ते कॉकटेल पाटील म्हणजे ना फडफडणारा दिवा आहे. अहो, आताही जायला आलाय. 3दा डिपॉझिट जप्त झाले. हा तर उगे पोरीला मारामारी करायला होती. त्याची पोरगी बी त्याच्यावानीच हेनरी बिन डोक्याची निघाल वाटलं नव्हतं. हो, हे काय बोलताय तुम्ही? हो मॅडम, मान्य आहे की तुमची मैत्रीण ती, पण आता जे आहे ते आहे. हे बघा, आमच्या गावातल्या पोराला मारले, ते बी आमच्या मित्राला. आम्ही मारू शकत नाही का? मारू शकतो की, पण पोरीला मारू शकत नाही ना. म्हणून म्हणतोय तुम्ही समजावा. काय आम्ही पोरींच्या नादाला अजिबात लागत नाही. सोनू मॅडमचा फोन. पोरीचा फोन आला वाटतं. हा सोनू मॅडम. आम्हाला इथून जायला सांगतायत. आता तुम्हीच सांगा, कुठं जायचं आम्ही? घरी जायचं. बर. हा हा, तर मी काय म्हणत होतो, पोरीच्या नादाला तुम्ही कधीच लागत नाही. हा हायला तुमची मेमरी पण माझ्याने शार्प आहे बरं का. हो, मला आठवतंय ना, तुम्ही आमच्या घरी आलता रिसेप्शनला. मी तुम्हाला गाडीवर बसवलं होतं. मला जर माहित असतं ना कॉकटेलची पोरगी तुमच्या बरोबर आहे, तर अजिबात गाडीवर बसवलं नसतं. त्या दिवशी पण बघितलं ना, शोना मॅडम संग फोटो काढा कशी पुढे पुढे करत होती. आणि तुम्ही घास भरवत होता ते. हा, तर ते मागचं कशाला काढताय, आत्ताच बोला की. हे बघा मॅडम, तुम्हाला जरा डोकं असं वाटतंय म्हणून तुम्हाला सांगतोय. जरा समजावा कॉकटेलच्या पोरीला. नाहीतर काय, जसा कॉकटेलचा 3 टन माज उतरवला होता का, असं उतरायला लागेल. उतरवा. मग आमच्याकडे पण तुम्ही त्या नटीला घास भरवत होता तो फोटो आहे. तिनं तो व्हायरल केला तर हो की नाही का पियू? हो. धमकी? होय, धमकी कोणाला देत आहे? वाघ बकऱ्यासनी बघून पळून गेलेला बघितलंय का तुम्ही कधी? जा, काय करायचं ते करा, काय फरक नाही पडत आम्हाला. परत जर आमच्या गावच्या पोराला हात लावला तर फक्त बघा तुम्ही. धमकी? अंकुशराव पाटलाच्या पोरीला धमकी? आता तर तुम्ही गेला, आता ती तुम्हाला सोडत नसती. तुमची वाटच लावती का नाही बघ तू. हो की नाही ग पियू? हो ना? हो. तुम्ही जर आमची वाट लावली ना, आम्ही तुम्हाला डायरेक्ट घरची वाट लावू. कॉकटेल पाटीलला डावली तशी. पियू, अंकुशराव पाटलांची पोरगी मी नाही, तू आहेस. तेच ते सांगायचं टाकून तर सगळ्यांसमोर मलाच का पिऊ पिऊ करत होतीस तू? राजकारणात असं सगळं सांगत नसतात वैशे. आता बघ, मी लपिवलं म्हणून आपल्याला कळलं का नाही अपोजिट पार्टीच्या मनात काय आहे ते. असा टेरर हा तसलं कराय टेरर. तिने जर खरंच फोटो व्हायरल केला तर? अरे करू दे, तिच्यात आहे का तेवढा दम? तिला काय घाबरायचंय? आणि जो पित नाही तो भीत नाही. हा, करू दे. आपण कशाला घाबरायचे? चल. हा काकी, जी येतो. हा नागे, घरनं फोन आलाय, तुला मध्ये वाटत सोडतो. चालतंय की, चला. हाय, कॉंग्रॅच्युलेशन. Wish you a very, very happy married life. Wow, such a nice jewelry. किती छान आहे ही साडी. You looking so beautiful. नमस्कार करते हा. इकडे कसं काय येणं केलं तुम्ही? राजवीर, बघावं तेव्हा घराचं एवढं कौतुक. माझं घर असं, माझं घर तसं, माझी जमीन, माझी प्रॉपर्टी, माझी इस्टेट, तुम्ही हे सगळं बघायला यायलाच हवं म्हटले. तर एवढ्या आग्रहाने बोलवल्यावर नाही कसं म्हणायचं. म्हटलं यावं बघून, माले. असं बोलला इरू तुम्हाला? हो. अहो, माझ्या नुसतं मागच लागले होते. तुम्ही माझ्या घरी यायलाच हवं म्हणाले. आता एवढ्या प्रेमाने बोलवलं, मन कसं मोडायचं एखाद्याचं. मला तर असंही म्हणाले की तुम्ही माझ्या घरी या आणि हवे तितके दिवस राहा. काकी, वीरू भैया जसं की ह्या घराचा मालक असल्याच्या थाटात बोलवले की ह्यांना घरी. बरं चला, न्यूली मॅरिड कपल सोबत जरा फोटोग्राफ तरी क्लिक करूयात. गंगा,
निशा वहिनी फोटो काय काढताय? अहो ही तीच आहे. अहो ही तीच आहे जिच्यामुळे वीरू भैयानी तुमच्या भावाच्या कानाखाली जाळ काढलेला. निशा निशा यांच्यासोबत काढ. तुला काय झालं आता? मला काय झालं? जिच्यामुळे माझ्या भावावर त्या राजवीरने हात उचलला ती माणसं या घरात काय करतात? मला काय माहित. मम्मी आहे ना, ती बघून घे. तू शांत हो. अशी कशी शांत हो? मला 1 मिनिट पण त्या घरात नको आता. त्या जर इथं थांबल्या ना मी निघून जाईन इथनं. अगं तिकडे काय आहे? तो गोठा आहे आणि मागे आमची शेती आहे 42 एकर एका तळावर. अच्छा, एवढी जमीन आहे राजवीरजींची? तुम्ही इथं कसं काय? तुम्हीच म्हणालात ना घरी जा, मग आले. खूपच प्रेमळ स्वभाव आहे हो यांचा. फार काळजी घेतात माझी. मी इथून जाऊच नाही म्हणून माझे कार्यक्रमाचे उरलेले पैसे पण नाही दिलेत अजून. मी थांबते. तुम्ही म्हणाल ना तोपर्यंत या घरात मी थांबते. अहो ही घ्या पैसेच द्यायला येत होतो. खोटं नाही बोलत. वीरू एक वेळेस जीव देईल पण दिलेला शब्द कधी मोडत नाही. बोललो तर बोललो. बघितलं केवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे हा. पुन्हा काही असेल तर हक्कानं सांगा. असं 4 चौघात उचलून घेऊन येणं चांगलं दिसतं का? तुमच्यासारख्या मोठ्या माणसाने आठवण काढली की तुमच्यासाठी सगळं सोडून येते मी. गंगा, काय रे? कुणाला विचारून हिला घरला जायला सांगितलेलं? या घरामध्ये कुणी काय करायचं ते मी ठरवते. या घरची कारभारी मी आहे. ही डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. अहो मी तिला तिच्या घरी कारण नकोय. परत मला न विचारता या घराच्या बाबतीत कुठला बी निर्णय घेतल्याचं माझ्या कानावर जरी आलं ना तर याद राख. अगं नकळत बोलून गेला असेल तो. नाही जायचं. मला न विचारता नकळत सुद्धा नाही जायचं. हे समजून सांगा तुमच्या पुतण्याला. होय सांगतो. पुन्हा असं नाही करणार तो. वीरू पुन्हा असं करू नकोस हा. जातो आता. जी. वीरू, ए वीरू, जावा. बोंबलत फिरायला तुमचे दोस्त बोलवतात. घरातली कामं सोडून हेच धंदे करत बसा. जावा. काय झालं रे नाग्या? काकी समोर असताना एवढा कशाला हाका मारतोस? ही बघ मग तुला कळल. काय? अरे हे शोना मॅडम बरोबरचा माझा फोटो आहे. हा नाश्ता बरं होतानाच आहे. चांगला आलाय. अरे फोटो नाही त्याच्या खालचा मेसेज तर वाच. हा करू का व्हायरल? त्या कॉकटेलच्या पोरीने ह्याला मेसेज केलाय. ही डिलीट केलं पाहिजे लवकर. एवढंच ना? डिलीट झाला की डिलीट? खरंच की आपल्याला धमकी देत होती. बस मानव बोंबलत. आता केला की फोटो डिलीट. कुठून करणार व्हायरल? खरंच अक्कल नाही बरं का त्या कॉकटेलच्या पोरीला. हो पिलाजी, तुमचं तोंड कसं पडलेलं उमेदवारगत झालंय. अहो केला की फोटो डिलीट झाला विषय. अहो वीरू भैया आपल्या मोबाईल मधनं फोटो डिलीट झालाय. तिच्या मोबाईल मध्ये आहे की अजून? हे ध्यानातच आलं नाही केला का? रे खरंच व्हायरल केला तर तो फोटो तिने.
अगं ये पिऊ कशाला नको तो कोटाना करतेस यो बॅनर बघून ती काय गप्प बसता राहते का? काय करायचं आहे ती करू ती. काल माझ्या डॅडीसनी काय बोलला त्यो? फडफडणारा दिवा डिपॉझिट जप्त. आता त्याला कळलं फडफडणाऱ्या दिव्याची वाट कशी चटका देते ती. कोण आहे मी माहित आहे ना? अंकुशराव पाटलांची पोरगी प्रियंका पाटील. अगं पण ते प्रियंका पाटील मला समजतात ना. यू समजा बॅनर जर त्यांनी माझ्यावर काढलं तर अयो ती बघ ते इथलं जातं ते. हे अरे कॉकटेलची पोरगी काय येडवणी पळती? अरे घाबरली आपल्याला. तिला माहितीये असं नाही तर तसं शिकार आपणच करतोय. आता फोटो बी काय आमचं डिलीट कर, कळलं का? हरकावाच डिलीट केला असेल तिने. कसली घाबरले बघ की. जनता त्रस्त कार्यकर्ते मदमस्त. जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय सौ कांचन सूर्यवंशी यांचे पुतणे श्री राजवीर सूर्यवंशी सिने तारका शोणासोबत एका विरंगुळ्याच्या क्षणी. बघतोयस काय रागानं घास भरावलाय चमच्यानं. अरे नागे हिने खरंच बॅनर लावला की. अरे एवढी कडू निघल वाटलं नव्हतं र. ए नाग्या गावातल्या माणसांनी बघायचे देव बॅनर फाड. लवकर फाड लवकर फाड. बरं झालं फाडलं. आता बाकीचे नाव पण फाडा. काय तिने 9 बॅनर लावल्यात? लावलं नाहीत लावायलाच गेली. बिंडोक्याची वाटली होती ना तुम्हाला ती. आणि हेंद्री बी म्हणाला होता तशीच आहे ती. तुमचा रीतसर बाजारच उठवणार आहे अंकुशराव पाटलाची पोरगी. मॅडम 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 ऐका की तुमची दोस्त आहे ना ती. मग तुम्ही सांगा की तिला मिटवायला. कसं सांगणार? तुम्ही तिच्या डॅडीनं काय काय बोलला होता. मग कोण पोरगी ऐकून घेईल? अहो पण हे सगळं मी तुमच्या पुढे बोललेलो. तिला कसं कळलं? तुम्हाला यो विषय संपायचा असेल तर जाऊन माफी मागा तिची. ए ले 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 तांडव मस्त ती भूकंप माहिती ती. रक्तम तो न चरून लिंडुतोय. वीरू भैया येवर की माफी अडगड एपडू. अहो तेलुगू आहे ना त्यो. एक्साइट झालं की तेलुगूच बोलते. त्याची भाषा आहे ना ती. अरे पण कारणच काय माफी मागण्याचं? बोलला असेल अंकुशरावांना कॉकटेल. हायच तो कॉकटेल. आणि बोलला असेल ती पोटीत जप्त झालं नाही का 3 वेळा? अरे खोटं काय त्यात? हा अयो म्हणतो ते खरंय की. मी जे काय बोललोय ते खरंच बोललोय. मग कशाला माफी मागायची? ठीक आहे नका मागू माफी. आज तिनं बॅनर लावल्यात. उद्या सोशल मीडियावर फोटो टाका. परवा टीव्हीवर बी दाखवल. मला काय हो उद्या सगळीकडे व्हायरल. तुमचीच इज्जत जाईल. मॅडम 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 जी मी मागतो माफी. बोललो तर बोललो. तुम्ही सांगा कशी मागू? त्या दिवशी त्या शोनाची माफी मागितली होती ना गुडघ्यावर बसून तशी. अरे येड लागलं का कॉकटेलच्या पोरीची गुडघ्या बसून माफी मागायला? कुठं ती आणि कुठं आपला भाऊ? वाघानं कधी माकडाच्या पिलाची माफी मागितलेलं ऐकलंय का? ती बी गुडघ्यावर बसून. नीट बोलायचा. माकडाचं पिलू कुणाला म्हणलं रे? मॅडम मॅडम हो इहो त्या कॉकटेलच्या पोरीला म्हणलाय. तुम्ही का लोड घेताय? माझ्या मैत्रिणीचे वडील आहेत ते म्हणून. हा आता ना ती तुम्हाला सोडायचीच नाही. तुमचंच माकड करून टाकते का नाही बघा आता. हा ऐका की तुम्ही कशाला एवढं चिडताय? हा एक वेळ तुमची माफी मागल तिची नाही. हा हे बेसिक की मी तुमची माफी मागतो. हा मागून टाक. हीच कॉकटेलची पोरगी समजून. हा हे नाही 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 नाही. अरे कॉकटेलच्या पोरीसमोर गुडघ्यावर बसून माफी मागायची हा विचार बी मला करवत नाही. नागे सगळं तुझ्यामुळे गुताडा झालाय. चांगली मॅडमची माफी मागत होतो तर कॉकटेलची पोरगी म्हणून समज म्हणतोय. अरे कशाला? हा कुठे या मॅडम? कुठं ती हेंद्री? हा ती बी आहे का? खरं सांगू का मॅडम? नाही माझं चुकलंच. असं कुठल्या बी पोरीला त्याच्या वडिलांबद्दल बोललं तर राग येणारच की. मला त्यांच्या वडिलांबद्दल असं नव्हतं बोलायला पाहिजे. मग हे तुम्ही तिला जाऊन सांगा ना. मला सांगून काय फायदा? कसं सांगणार? घरी जाऊन सांगा. अरे याड लागलाय का? कॉकटेलच्या घरची पायरी चढायची आम्ही. त्याचं घर आमच्यासाठी केव्हा ब्लॉक झाले आणि विरे त्याच्या घराकडे वळून बी बघत नाहीत. ठीक आहे तुम्ही जर असं चढून बसणार असाल तर लागू दे मग ह्याचं बॅनर. माझं सांगायचं काम. हे नाही 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 नाग्या आपण जाऊ त्या कॉकटेलच्या घरी. अरे माफी मागून जर एवढा फुपटा शांत होणार असेल ना आपण मागू माफी.
हा बोललो तर बोललो. तिच्या घरी जाऊन माफी मागणं एवढं सोपं नाही. सोप्या गोष्टी करायला मला आवडत पण नाही. चल असं तर असं तसं तर तसं. मी बी बघतीच मला सॉरी म्हणायला माझ्या घरापर्यंत कसं येत आहे ती.